नमस्कार मित्रांनो, पीक विम्याचं वाटप बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये हे सुरू झालेलं आहे. आपल्यामधले देखील जे काही व्ह्यूअर्स असतील त्यांना देखील या गोष्टीचा, या रकमेचा लाभ मिळाला असेल अशी आशा करतो व उर्वरित जे पेंडिंग जिल्हे राहिलेले आहेत त्यांना देखील लाभ हा मिळणार आहे. यामध्ये काही गावं, काही परभणी जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, यांना अद्याप रक्कम ही प्राप्त झालेली नाही आहे. यांना फक्त ही रक्कम सध्या अद्याप कॅल्क्युलेट होती आहे. कॅल्क्युलेट होऊन ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. ती कधी होणार आहे, किती तारखेला होऊ शकते, त्याचप्रमाणे रक्कम किती तुमच्या खात्यावर मिळणार आहे, म्हणजे 100% रक्कम मिळणार आहे की त्यामध्ये कुठल्या प्रकारचा घोटाळा झाला आहे, काय झालं आहे, कशामुळे पीक विमा बाकी जिल्ह्यांचा अद्यापही भेटलेला नाही आहे, या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. यामध्ये बघा, काही जिल्ह्यांचा घोटाळा झाला व त्यांना रक्कम खूप कमी प्रमाणात प्राप्त झाली, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा. या शेतकऱ्यांना 2200, 1000, 2000, 1500 अशा प्रकारचा 10% पीक विमा नसल्यागत त्यांच्या खात्यावर जमा झाला. तर बाकी जिल्ह्यांच्यासोबत देखील असं होणार आहे का? यामध्ये कुठले शेतकरी पात्र आहेत, कुठले गावं पात्र आहेत, त्याचबरोबर पेंडिंग जिल्ह्याची काय अपडेट आहे ते सविस्तरपणे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओला तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडचा बेल आयकनचं बटन म्हणजे सबस्क्राईब बटन आहे ते देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व इतर शेतकऱ्यांच्या संबंधित नमो शेतकरीच्या योजना असतील व इतर गव्हर्नमेंटची जी काही GR येतील ते सर्वात लवकर तुम्हाला तुमच्यापर्यंत भेटून जातील. तर बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण परभणी जिल्हा हा कव्हर केला होता, म्हणजे परभणी जिल्ह्यातली अपडेट जाणून घेतली होती. त्यामध्ये एक तालुका घेतला होता, पूर्णा तालुका. पूर्णा तालुक्यातले प्राप्त म्हणजे पूर्णा तालुक्यातले जेवढे गावं आहेत 93 गावांची आपण यादी पाहिली होती, पात्र गावांची. या व्हिडिओमध्ये देखील आपण उर्वरित गावांची यादी घेणार आहोत, तालुक्यांची. त्याचबरोबर व्हिडिओच्या ह्या गावाची यादी घेतल्यानंतर मी बाकी जिल्ह्यांची, हिंगोली, नांदेड व बाकी वाशिम जमलं तर ह्या जिल्ह्यांची अपडेट देखील देईल. त्यासाठी व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. तर चला, आपण तुमचा वेळ वाया न घालवता तालुक्यानिहाय आता गावाची यादी परभणी जिल्ह्यातल्या जाणून घेऊया. पण त्या अगोदर मित्रांनो बघा, पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये रक्कम ही कमी भेटणार आहे, या गोष्टी तुम्ही दखल घ्या. कारण रक्कम ही गव्हर्नमेंटने 100% गव्हर्नमेंट तुमच्या खात्यावर देणार नाही आहे. 30% रक्कम, 25 ते 30%च्या आसपास रक्कम ही कपात होऊन तुमच्या खात्यावर येणार आहे. जर पीक विमा कमी भेटला तर कृपया याबाबत आता कुणीच काही करू शकत नाही, कारण गव्हर्नमेंटने निर्धारित करून दिले. हा GR अधिकृतरित्या आलेला नाही आहे, पण ही मधली न्यूज आहे जी तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे. तर बघा, यानंतर कुठल्या जिल्ह्यांसोबत असं होणार आहे बघा. सध्या हा प्रकार उघडकीस आला आहे. हे शेतकऱ्यांसोबत तर अन्याय होतोयच, म्हणजेच रक्कम तुमची 30% कपात होणं, म्हणजे पाहायला गेलं तर जर 1000 रुपये तुम्हाला जर सपोज भेटत असतील त्यातले 30% काढा, 1000चे 30% ₹300 कमी करून 700 रुपये या प्रकारचा तुम्हाला पीक विमा हा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणजे जर तुमची भूगर्भ क्षेत्र जास्त असेल, रक्कम म्हणजे शेतीचं क्षेत्र जास्त असेल, त्यानुसार तुम्हाला जेवढा पीक विमा दाखवला आहे तेवढा भेटणार नाही आहे. ही गोष्ट तुम्हाला आताच या गोष्टीबाबत तुम्ही हे राहा, कारण नंतर जाऊन शेतकरी देखील बाकी यूट्यूबर्सला शिव्या घालणं ह्या प्रकारच्या गोष्टी करतात की बाबा तुम्ही माहिती फेक देता, तुम्ही रक्कम एवढी म्हणले 7000, 8000 व रक्कम 3,500-4,000 आमच्या खात्यावर जमा झाली, असं का झालं? ह्याचं कारण तुम्हाला मी नक्कीच सांगितलं आहे. ही जर शेतकऱ्यांना जर विश्वास होत नसेल की मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला जर खरी वाटत नसेल तर पीक विमा भेटण्याची वाट पहा. तुमच्या खात्यावर नक्कीच जेवढी तुम्हाला रक्कम दाखवली तेवढी तुमच्या खात्यावर भेटणार नाही. तेवढी भेटली तर मी चॅनल बंद करायला देखील तयार आहे. तर बघा मित्रांनो, हे सांगितलं. आता हा प्रकार फक्त परभणीचा उघडकीस आला. आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये अजून काय काय व्हायचं आहे हे कळूनच जाईल. म्हणजे ह्या गोष्टी शक्यतो बाहेर येऊ देत नाहीत, कारण कंपन्यांना देखील याचा धोका आहे व जे गव्हर्नमेंट निर्धारित करून देते ही किंमत त्यांना देखील मी कुठल्या गव्हर्नमेंटला म्हणजे हे करत नाही आहे, पण ही रक्कम कपात होऊन जाते कुठे ह्याचा कुठल्याही प्रकारचा आता सध्या काहीच हे लागलेलं नाही आहे, काय आहे ते. तर बघा, असं झालं आहे. यामध्ये रक्कम तुम्हाला कमी भेटणार आहे. आता बघा, परभणीला रक्कम भेटू किती तारखेपर्यंत शकते बघा मित्रांनो. बाकी जिल्ह्यांना वाटप झाले, परभणीच्या आसपासच्या यवतमाळला झालं आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला देखील काही प्रमाणात झाले. आता काही शेतकरी असं म्हणतात की बाबा तुम्ही तर म्हणले की आमच्या जिल्ह्याला रक्कम प्राप्त झाली, पण आमच्या खात्यावर तर रुपया नाही आला, तुम्ही फेक माहिती का देत आहे? मित्रांनो, ती माहिती मी फेक देत नाही आहे, कारण काही शेतकऱ्यांना आता बघा, परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा लेट होण्याचं देखील एक कारण आहे, कारण बोगस पीक विमा भरलेले शेतकरी 1300च्या आसपास शेतकरी हे बाहेर निघले होते, मी तुम्हाला सांगितलं आहे मागेच. तर ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही, म्हणजे गव्हर्नमेंट देणारच नाही व यानंतर देखील तुम्हाला येणाऱ्या जेवढ्या रकमा आहेत, तुमचा जो निधी आहे त्यामध्ये देखील तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. हे बोगस कामे केल्यामुळे देखील परभणीच्या पीक विम्याला लेट झाले. यामध्ये आणखी देखील इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजमार्फत सुरू आहे. जेवढे शेतकरी यामध्ये बोगस निघतील तेवढ्या शेतकऱ्यांना रक्कम ही भेटणार नाही आहे. तर असं काय असेल तर तुम्ही चेक करून घ्या. त्या अगोदर एकदा तुम्ही PM किसानच्या वेबसाईटला लॉग इन करून देखील तुम्ही बघा त्यामध्ये काय दाखवते ते एकदा आधार सेवा केंद्रावर जाऊन चेक करून या. तर बघा,
परभणी जिल्ह्यातले आता परभणी तालुक्यातले आपण आता गावं जाणून घेणार आहोत एक करून. जवळपास 132 गावं पात्र झालेली आहेत. या गावांना रक्कम भेटू शकते. ज्यांना रक्कम प्राप्त झाली नाही तुम्ही कमेंट करा. तुमच्या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे ते मी वेळ भेटला तर नक्कीच देईल, कारण कमेंटचं उत्तर द्यायला मी शक्यतो माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. जेवढा शक्य होईल तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न करेल. तसं झालं नाही तर व्हिडिओ बनवून देईल. तर बघा, परभणीमधले पात्र गाव आपण आता जाणून घेऊया. आता आज परभणी झालं, उद्या मी बाकीचे तालुके देखील घेणार आहे. त्यामध्ये देखील शेतकरी संख्या जेवढी म्हणजे जास्त शेतकरी संख्या असलेले जिल्हे मी घेईल. तर बघा, परभणीमध्ये बघा, परभणी तालुक्यातलं परभणी गाव एक, त्यानंतर खानापूर झाल्यानंतर धर्मापुरी, त्याचबरोबर वांगी, नांदखेडा झाल्यानंतर असोला झाल्यानंतर कारेगाव, रायपूर हे पात्र गाव आहेत. यांना रक्कम भेटणार आहे. त्यानंतर रायपूर, त्यानंतर ब्रह्मपुरी, टाकळी झाल्यानंतर सिंगणापूर झाल्यानंतर ताडपांगरी झाल्यानंतर इटलापूर, त्यानंतर लोहगाव झाल्यानंतर टाकळगव्हाण झाल्यानंतर झाडगाव, सायाळनंतर परळगव्हाण, बोरवंड, सूरपिंपरी, उमरीनंतर तामसवाडी झाल्यानंतर आनंदवाडी, डफवाडी, त्यानंतर दैठाणा झाल्यानंतर धोंडी, पोखरणी बरोबर कैलासवाडी, कवटमवाडी झाल्यानंतर साळापुरी, ब्रह्मपुरी, त्यानंतर वडगाव तर्फे भासवाडा, त्यानंतर इंदेवाडी, भारसवाडा, त्याचबरोबर पोरवड, जवळा, धसाडी, अंगलगाव झाल्यानंतर माळसोन्ना, दामपुरी, ठोळा, शिरशी बुर्दुक आणि शिरशी खुर्द, त्यानंतर झरी, मांडवा, गोकुळवाडी, जलालपूर, खानापूर तर्फे झरी, नांदापूर, टाकळी, पिंगळी, जोडपरळी झाल्यानंतर सांगवी खुर्द, मिर्झापूर, त्यानंतर मांगणगाव, हिंगलानंतर पिंपळा, सुलतानपूर, करडगाव, धार, साटला, त्याचबरोबर धारणगाव, पेडगाव झाल्यानंतर पिंपळगाव, काष्ठगाव, वडगाव, हसनापूर, तुळजापूर झाल्यानंतर शहापूर, आर्वी, गोविंदपूर, इस्लामपूर, कुंभारी, डिग्रस, सारंगपूर, किन्होळा, ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव, त्यानंतर पिंगळी, शेंद्रा झाल्यानंतर त्यानंतर पोरजवळ, उखळद आणि बाभळी. तर बघा, एवढे 100 गावं आज सध्या पात्र आहेत. यामध्ये अजून 32 गावं पेंडिंगमध्ये राहिलेत. ते कृपया ह्या व्हिडिओमध्ये कवर केल्या जाणार नाहीत. ते आपण पाथरी व मानवत व सेलू ह्यांच्यासोबत आपण उर्वरित गावं हे कवर करणार आहोत. तर कृपया इथपर्यंत व्हिडिओ पाहायला असेल, माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण उर्वरित जिल्ह्यांची गावांची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये बरेचसे जर गावं राहिली असतील कृपया कमेंट करून तुम्ही त्यांचं नाव सांगू शकता, कारण शेतकरी संख्या व गावाची रक्कम ही जर कमी असल्यास, खूप निधी कमी असल्यास ती गावं मी कवर करत नाही. मी या अगोदर देखील सांगितलेलं आहे. तर चला, अशीच महत्त्वाची माहिती घेऊन पीक विम्याची जी काही अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ माहिती महत्त्वाची वाटली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.